नमस्कार शेतकरी मित्र, माझे नाव ज्ञानेश्वर पाटील, मी शेतकरी पुत्र. आपली शेती आपली माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ताक, गूळ आणि अंडे यापासून बनवलेल्या संजकाविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन शेतीविषयक माहिती लवकर मिळेल. तर चला तर आपण बघूया ताक अंडा संजीवक कसं बनवायचं. ताक अंडा संजीवक बनवण्यासाठी आपल्याला अशी एक प्लॅस्टिकची झाकणाची बरणी हवी आणि त्यात आपण घेणार आहोत अर्धा लिटर ताक. अर्धा लिटर ताक मी हे माझ्याकडे खिल्लार गाय आहे, प्रामुख्यानं गावरान गाईचं बनलेलं ताक जर घेतलं तर खूप चांगला रिझल्ट मिळतो. आणि त्या अर्धा लिटर ताकामध्ये मी असे 3 अंडे फोडून टाकलेले आहेत. अंडे देखील मी गावरान कोंबडीचे घेतले आहेत. कोंबड्या देखील माझ्या स्वतःच्या गावरान कोंबड्या आहेत. तर अर्धा लिटर ताकासाठी 3 अंडे फोडून त्यात टाकलेले आहेत आणि काडीच्या सहाय्याने असं ते मिश्रण आपण ढवळणार आहेत. हे आता रेडी झालेलं आहे. आता हे सोल्युशन आपलं 48 तासासाठी आपण बरणीचे झाकण लावून आपण ठेवणार आहोत प्रक्रिया होण्यासाठी. तर तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्र, अंड्यामध्ये ॲमिनो ॲसिडचं प्रमाण खूप प्रमाणात असतं. आपण बाजारातून बरेचसे असे संजीवक घेतो आणि त्यांच्या किमती भरमसाठ असतात. खूप अशा महागडे संजीवक मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत. तर हे संजीवक त्यापेक्षा खूप म्हणजे 100% जास्त रिझल्ट देणार आहे आणि कमी खर्चाचं आहे. आपल्याला साधारणतः ताक हे प्रत्येकाच्या घरी असतं किंवा विकत जरी घेतला तरी 5-10 रुपयाला ताक मिळेल. अंडी 10-12 रुपयाला एक अंडं मिळतं. म्हणजे अर्धा लिटर बनवण्यासाठी 10 रुपयाचं अर्धा लिटर ताक, 3 अंडी 10 रुपये प्रमाणे 30 रुपये 40 रुपये झाले. आणि त्यात आपण पाव किलो गूळ ॲड करणार आहे. हा साधारणतः 20-25 रुपये म्हणजे एक साधारणतः 50-60 रुपयाचा आपला खर्च जाणार आहे अर्धा लिटर संजीवक बनवण्यासाठी. आणि असंच अर्धा लिटर संजीवक आपण जर मार्केटनं घेतले तर आपल्याला जवळपास 500 ते 600 रुपये मोजावे लागतील. आणि त्याचा रिझल्ट आणि याच्या रिझल्टमध्ये खूप असा फरक आहे. हे नैसर्गिक आहे पूर्णतः आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर आपण 48 तासासाठी याला असं झाकण लावून बंद ठेवणार आहे. फक्त सकाळ आणि संध्याकाळ आपण त्याला थोडंसं झाकण उघडून काडीच्या साह्यानं ढवळून घ्यायचं. पुन्हा हे झाकण लावून घ्यायचं. तिसऱ्या दिवशी रात्री आपण काय करायचं, हा जो गूळ आहे 250 ग्रॅम गूळ हा आपण त्यात घालणार आहे. पुन्हा ढवळून झाकण त्या बरणीचं लावून चौथ्या दिवशी आपण त्याचा उपयोग करणार आहे. तर साधारणतः आपल्याकडे सर्व शेतकरी बंधूंकडे प्रामुख्यानं असा बॅटरी पंप असतो. तर अशा या 15 लिटरच्या पंपसाठी या द्रावणाचं 50 ml असे एक प्रमाण आहे. तर या संजीवकाचे फायदे असे, कोणत्याही पिकाची वाढ, फुलधारणा, फळधारणा आणि पिकासाठी अधिक फुटवे यावे म्हणून या संजीवकाचा खूप महत्त्वाचा असा उपयोग आहे. तसेच पिकामध्ये असा चकाकीपणा येतो, आकर्षकपणा, एकदम असे शायनिंग येते. तर त्यामुळे हे संजीव खूप असे वरदान आहे शेतकऱ्यांसाठी. फक्त तफावत अशी आहे, आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत अशी माहिती पोहोचत नाही. म्हणून माझ्यासारख्या शेतकरी पुत्राचा एकच उद्देश आहे की अशी माहिती सर्व शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचावी की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे फायदा व्हावा. मी देखील एक शेतकरी आहे. मी काही कोणी वैज्ञानिक किंवा काही असा नाही. मला फक्त मी अनुभवातून शिकलेलो आहे आणि ते तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक चालना मिळते. जय जवान जय किसान.